त्यासोबतच त्यांच्या संस्थेचं नाव आहे नृत्यज्योती कथ्थक। गणेश वंदनेनंतर लगेचच आपल्या सरस्वतीचं पूजन आपण नेहमीच करतो विद्येची देवता म्हणून। यावर्षी विशेष औचित्य म्हणून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनासाठी आमच्या माननीय अध्यक्षांच्या पुढाकारामधून यावेळेस आम्ही भरतनाट्यम आणि कथ्थक असा सुरेल संगम तिन्ही दिवस केलेला आहे। त्यातच सरस्वती कौतुकम हे सादर। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली पुण्यनगरी कलेचं महागारातली एक अशी वास्तू की जिचा अभिमान सर्व कलाकारांना सर्व पुणेकरांना आहे। ही संपूर्ण जगातली पहिलं उदाहरण आहे असं म्हटलं तर ते खोटं होणार नाही। या निमित्ताने नमस्कार। बालगंधर्व रंगमंदिराच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व महोत्सवाच्या या कार्यक्रमासंदर्भात आज या प्रेस कॉन्फरन्स प्रसंगी उपस्थित राहिलेले व्यासपीठावरील आमचे सर्व मान्यवर निवेदक सिंगर आणि संदीप पाटील व्यवस्थानी अलबेला एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आम्ही हा महोत्सव करतोय। या दीपावलीची कामगिरी त्यांच्या शेजारी आहेत विनोद धोपटे जे लोकधाराचे प्रतिनिधित्व करतात आणि बऱ्याच वर्षापासून कोरिओग्राफर म्हणून प्रसिद्ध। वर्धापन दिन सादर करताना निश्चितच या वर्धापन दिनाची सुरुवात 40व्या वर्धापन दिन। हा वर्धापन दिन फक्त रंगमंदिराचा वर्धापन दिन सादर करणं एवढा उद्देश नसतो, तर या माध्यमातून रंगभूमीवर कार्य करणाऱ्या कलाक्षेत्रातील वेगवेगळ्या कलाकारांचा एकत्रित येणं, 3 दिवस त्यांची भेटगाठ होणे। कारण पावसाळ्यात पाहिलं तर बरेच वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत कलाक्षेत्रातील विविध प्रकार सादर केले जातात। फक्त करमणुकीचे कार्यक्रम नाही तर त्याबरोबर काही व्याख्यान असतील, काही परिसंवाद असतील, काही चित्र